आणि ह्या टोमॅटो केचपचा कलर बघा आणि याची कन्सिस्टन्सी पण बघा, खूप सुंदर असं हे टोमॅटो केचप झालेलं आहे. आणि शिवाय आपल्याला समाधान असतं ना की आपण घरगुती केलेलं आहे ते. तर खूप सुंदर हे टोमॅटो केचप झालेलं आहे. तर चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप छान होतं टोमॅटो केचप. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार आणि मी शुभांगी, खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. गिरू नमस्कार कर. ओम नमः शिवाय. गिरिजाला नमस्कार वगैरे काही करता येत नाही, पण ती असं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणत असते. ओम नमः शिवाय म्हण बाळा. हां, ओम नमः शिवाय म्हणते आमची गिरिजा. तर गिरिजापर्यंत पण तुम्हाला सर्वांना नमस्कार. तर मी ना आज टोमॅटो केचपची रेसिपी बनवते. तसं तर ना टोमॅटो केचप पण आमच्या गिरूला खूप आवडतं. खास मी ना तिच्यासाठीच हे टोमॅटो केचप करते. कारण एकदा ना ढोकळे केले होते आणि टोमॅटो केचप नव्हतं घरामध्ये, म्हणजे मी घरीच बनवत असते, पण त्या दिवशी नेमकं संपलेलं होतं. तर पाऊस आणलं तर गिरिजा आहे ना ते टोमॅटो केचप काढून सारखी खायची. मग लक्षात आलं काहीला टोमॅटो केचप फार आवडतं. मग असं बाहेरचं खाण्यापेक्षा घरगुती तयार केलेलं खाल्लेलं कधी बेटर ना. नको बेटा नको, बाप्पा आहे ना, नमस्कार कर. आणि मग तेव्हा नमस्कार करते गिरू. तर मी टोमॅटो केचप करते. तर चला रेसिपी बघायला, खूप छान बनवते मी टोमॅटो केचप. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर टोमॅटो केचप करण्यासाठी मी इथं 1 किलो टोमॅटो आणले बाजारातनं, छान लाल लाल मस्तपैकी. आता मी टोमॅटो स्वच्छ धुवून घेते आणि चिरून घेते. तुम्हाला दाखवते मी कशी चिरते ते. तर इथे हे टोमॅटो मी स्वच्छ धुवून घेतले आणि हे बघा, ह्या टोमॅटोंचा हवाचा स्पेस आहे ना, हा मी काढून घेते आणि हे टोमॅटो कट करून घेते. मी कट करून मी ह्या कुकरच्या डब्यात टाकते. किती सुंदर दिसत आहे ते टोमॅटो. या पद्धतीने मी सर्व टोमॅटो कट करून घेते व्यवस्थित. आणि हे टोमॅटो बघा किती छान लाल लाल बुंद असे दिसत आहे. सर्व टोमॅटो इथे कट केले आणि तुम्ही बघू शकता टोमॅटोंचा कलर अतिशय छान लाल लाल बुंद असा टोमॅटोंचा कलर आहे. ते बघा, हा शेवटचा टोमॅटो राहिला आहे. परत एकदा सांगते मी तुम्हाला, हा वरचा पोर्शन आहे हा कट करून द्यायचा आणि मग टोमॅटोचे पीसेस करायचे. आणि टोमॅटो कट केले का बघून घ्यायचं, शक्यतो टोमॅटोमध्ये काही खराब वगैरे आहे का. हे बघा, तर खराब वगैरे नाही निघाले, सर्व टोमॅटो चांगले निघाले. तर हा टोमॅटोचा कलर जरी लालबुंद असला तरी हे शिजवल्यानंतर याचा कलर जातो. त्याच्यामुळे याला प्रॉपर नॅचरल कलर येण्यासाठी मी याला कृत्रिम कलर वापरत नाही. तर याच्यामध्ये मी हे बीट टाकणार आहे. हे बघा, तर हे बीट मी सारून स्वच्छ करून ह्याच्यामध्ये टाकणार आहे. तसंच त्याच्यासोबत मी याच्यामध्ये टाकते थोडे खडे मसाले. ते बघा, हे तेजपान आहे, ही दालचिनी आहे आणि याच्यामध्ये मी टाकते ह्या 2 लवंगा. तर या पद्धतीने मी कापलेले टोमॅटो, बीट, तेजपानाचा 1 तुकडा, दालचिनीचा 1 तुकडा आणि 2 लवंग असं कुकरच्या डब्यामध्ये ठेवलं आहे सर्व. आणि अजिबातही पाणी टाकलेलं नाही, खाली रिंग टाकली कुकरमध्ये, हे बघा तुम्ही पाहू शकता. आणि आता मी याचं कुकरला 3 शिट्ट्या घेऊन टाकते. तीन शिट्ट्या झाल्या आहे कुकरच्या. आणि हे बघा, टमाटा छान शिजला आहे. हे बघा, वाफे अजून टमाट्यात बरे. आणि काहीच पाणी टाकलेलं नव्हतं तरी बघा पाणी किती झालेलं आहे. हे टोमॅटोला पाणी सुटतं, त्यामुळे पाणी टाकायची गरज नसते. तर आता हे मी मिक्सरला छान दळून घेते. मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि हे बघा, त्याच्यामध्ये हे शिजलेले टोमॅटो आणि हे बीट याच्यामध्ये टाकते आहे. त्याच्यामधलं मी हे जायफळचं तेजपान काढून टाकलं आहे. आणि दालचिनी मात्र याच्यामध्ये टाकते मी, कारण दालचिनीचा स्वाद याच्यामध्ये छान लागतो. याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकते. हे बघा, अर्धा चमचाला कमी मीठ घेतलं आहे. नंतर याच्यामध्ये मी हे बघा, ही अंबारी लाल मिरची पावडर आहे, ही टाकली मी थोडीशी. ही मिरची तिखट कमी असते ना, मग
ही मिरची ही बघा अर्धा चम्मचच टाकली फक्त. आणि नंतर याच्यामध्ये मी गूळ ॲड करते आहे. हा गूळ किसून ठेवला आहे मी. हा गूळ पण याच्यामध्ये टाकते आहे आणि हे मिक्सरला मी छान फिरवून घेते. चाळणी ठेवली नाही बघा. याच्यामध्ये मी डायरेक्ट मिक्सरने गाळून टाकते आहे. पण याचा कलर बघा खूप सुंदर असा कलर आलेला आहे मीठ टाकल्यामुळे. या पद्धतीने 2 वेळेस करून मिक्सरला सगळं वाटून झालं आहे. आणि हे बघा या पद्धतीने ना असं चमच्याने हलवून आहे ना व्यवस्थित मिश्रण हे गाळून घ्यायचं खाली पातेल्यामध्ये. आणि आता याच्यामध्ये सर्वात शेवटी मी टाकते लिंबाचा रस. लिंबाचा रस टाकल्यामुळं काय होतं तर टमाटा केचप आहे ना खूप दिवस टिकतं आणि त्याला कलर पण छान येतो. त्याच्यामध्ये सर्वात शेवटी अर्धा लिंबाचा रस ॲड करते. तर सर्वात शेवटी याच्यात लिंबाचा रस ॲड करते. या पद्धतीने व्यवस्थित चमच्याने गाळून घेते चाळणीच्या सहाय्याने. या पद्धतीने ना सर्व टोमॅटोमधला रस काढून घेतलेला आहे. फक्त वरती बी राहिलेलं आहे हे बघा. तर बीट टाकल्यामुळे याचा कलर बघा एकदम नॅचरल राहिला. आणि आपल्याला दुसरा कलर टाकायची कृत्रिम कलर टाकायची गरज नाही पडली. तुम्हाला मी याचा कलर दाखवते कसं झाला आहे. तर हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे बघा. आता हे टोमॅटो सॉस आहे ना टोमॅटो सॉस टोमॅटो केचप काही म्हणू शकतो आपण. आता गॅसवर ठेवते मी उकळण्यासाठी. तर 10 ते 12 मिनिटे याला छान उकळी येऊन देते. गॅसची फ्लेम फुल केलेली आहे आणि हे बघा हे उकळतं आहे मस्तपैकी. आणि याचा कलर बघू शकता तुम्ही. आत्ता मी उकळायला ठेवलं आहे. आता हे साधारणतः 10 ते 12 मिनिट मी हे फुल गॅसवर छान उकळू देईल. आणि तुम्हाला दाखवते मी गॅस बंद केल्यानंतर याची कन्सिस्टन्सी. आणि 12 मिनटं गॅस चालू होता आणि आता गॅस बंद झाला. गॅस बंद केला आहे मी आणि मिश्रण छान थंड होऊन देते आता. आणि जवळजवळ अर्धा तास मिश्रण हे टोमॅटो सॉस छान थंड झाले. आता याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते. ही बघा तुम्ही बघू शकता खूप छान झाले. ठीक आहे ज्याप्रमाणे आपल्याला बाजारात मिळतं तसं हे टोमॅटो सॉस तयार झालेलं आहे. आणि खूप छान याची चव झाली आहे. अप्रतिम चव झाली. तेव्हा तुम्ही नक्की या पद्धतीने टोमॅटो सॉस करून बघा. छान थंड झाला आहे आणि हे बघा बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी किती सुंदर झालेली आहे. विकतीचं असतं त्याच्यापेक्षाही खूप छान हा टोमॅटो सॉस टोमॅटो केचप काही म्हणू शकता तुम्ही तयार झालेला आहे. आणि आमच्या गिरिजाला खूप आवडतं टोमॅटो केचप म्हणून मी रेसिपी केली. हे बघा आता मी हे बरणीमध्ये स्टोअर करून ठेवते. तर शक्यतो काचेची बरणी घ्यायची. त्याच्या पद्धतीने मी हा टोमॅटो सॉस या बरणीमध्ये भरून ठेवते. तर या पद्धतीने छानपैकी लालबुंद असं टोमॅटो केचप तयार झालेलं आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही. तर नक्की या पद्धतीने करून बघा. कमीत कमी साहित्यात होतं आणि शेवटी आपलं घरगुती असतं ना.